नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड। तुम्ही पाहतात माहिती हवी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यावरती कधीपर्यंत जमा केली जाणार आहे, याची शेवटची तारीख काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर अतिवृष्टी नुकसान भरपाईस पात्र असाल, तुमच्या खात्यावरती कधी रक्कम जमा केली जाणार आहे याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे कधी मिळणार आहे, अनेक लाभार्थी इथे विचारत आहेत तारीख कधी आहे, कधीपासून आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जी वाटप होणार आहे। मित्रांनो, आता काळजी करू नका, तुम्हाला सविस्तर अशा पद्धतीने मी समजेल अशा पद्धतीने सांगणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व समजून येईल किती तारखेपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे तुमच्या खात्यावरती वितरित केली जाऊ शकते। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ते पहा। वित्तीय वर्ष 2022-23 करता शासन निर्णयान्वये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात प्राप्त झालेले अनुदान वेळोवेळी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार यांना वेळोवेळी वितरित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, जरी इथं यवतमाळ जिल्हा असला तरी सर्व जिल्ह्यासाठी एक सारखाच नियम या ठिकाणी असणार आहे। आता तुम्ही यवतमाळ जिल्हा आहे म्हणून इथं समजू नका, सर्व जिल्ह्यासाठी एक समान इथं नियम असणार आहेत। आता पुढे सांगण्यात आलेले आहे, उक्त बाबीच्या विचार करता नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त अनुदानाचे वाटप करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना आपल्या स्तरावरून समप्रमाणात गावे वाटून देण्यात यावी व शासनाकडून प्राप्त झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी प्राप्त निधी वाटप शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्याबाबतची कारवाई पूर्ण करण्यात यावी असे संदर्भीय क्रमांक 5 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आलेले आहे। मित्रांनो, आता ही जी निधी आहे, आता तुमची यादी जी असेल अतिवृष्टी नुकसान भरपाईची कोणाकडे असणार आहे, आता तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकते। मित्रांनो, ही याद्या सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात आलेली नाही। आता ही जी यादी आहे सध्या प्रायव्हेट आहे। जेव्हा तुमचे पैसे खात्यावरती येण्यासाठी सुरुवात होईल तेव्हा ही यादी सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्यात येते, आता सध्या नाही आहे। आता या ठिकाणी पुढे सांगण्यात आलेले आहे, जे मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया। व्हिडिओ नीट समजून घ्या, शेवटपर्यंत पहा। पुढे तारीख सुद्धा दिलेली आहे। शेती पिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी केलेले आहेत। ज्या यंत्रणेस संबंधित गाव वाटप करण्यात आलेले आहे त्या गावाचे संयुक्त पंचनाम्याची यादी संबंधित ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी संबंधित गावाचे तलाठी यांच्याकडे प्राप्त करून घ्यावी। आता मित्रांनो बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता परत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कोणी मेसेज करू नका। तुम्हाला जर तलाठी कडे जर यादी पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता। कोणी तलाठी म्हणतात, कोणी पटवारी म्हणतात। आता तुम्हाला त्या ठिकाणी हे याद्या पाहण्यासाठी भेटू शकतात। याद्या तर आज न उद्या येणार आहेत, परंतु अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे तुम्हाला 100% मिळणार आहे। आता पुढे सांगण्यात आलेले आहे, संबंधित गावाची यादी प्राप्त होताच नुकसानग्रस्त संबंधित गावात भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, बँकेचे नाव, IFSI कोड, देयक रक्कम, पत्ता, शेतकऱ्यांची गट क्रमांक अनुसार जे नमुना नंबर 8 आहे तुमचा त्यानुसार क्षेत्र, बँकेचे नाव, 33% जी रक्कम आहे त्यानुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, मेन मुद्दा आपण या ठिकाणी घेऊया। खूप मोठा अशा पद्धतीचं या ठिकाणी जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, जे निधी आहे कधी वाटप केली जाणार आहे, कधीपर्यंत हे सर्व कामं पूर्ण झाले पाहिजेत। आता या ठिकाणी 8वा नंबर जो मुद्दा आहे, तहसीलदार यांनी तालुक्यात प्राप्त निधी देयक दिनांक 12/10/2022 पर्यंत न चुकता काढून कोषागारात सादर करावीत। तसेच कोषागारातून देयक मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होईल याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी। आता मित्रांनो, ही जी निधी आहे कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती येऊ शकते याची स्पष्टपणे सर्व जिल्ह्यांसाठी माहिती देण्यात आलेली आहे। कोणत्याही परिस्थितीत 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व निधीचे 100% वितरण करण्यात यावे। सदर कामात कोणीही कोणताही हयगय केल्यास किंवा हायगाय केल्यास
त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, काळजी करू नका. तुमची यादी जी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची, ठीक आहे, सध्या सणासुदीचे दिवस आहेत, तुम्हाला पैशाची जरूरत आहे, परंतु हे जे निधी आहे 14 ऑक्टोबरच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती म्हणजेच तुमच्या खात्यावरती कधी पण येऊ शकते. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती होईल, त्यांना सुद्धा समजेल की बाबा 14 ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.